मंडळी, काही दिवसापूर्वी स्टार प्रॉने त्यांच्या आगामी 3 महिन्यातील 6 मालिका आणि 2 कार्यक्रमांची घोषणा केली आहे. या 6 मालिकांमध्ये सुना येती घरा या मालिकेचा देखील समावेश आहे. 15 जून पासून संध्याकाळी 7:30 वाजता ही मालिका प्रक्षेपित केली गेली. त्यामुळे संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित केली जाणारी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद करावी लागली. या मालिकेचा शेवटचा भाग 14 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. ही मालिका बंद होणार असल्याने या मालिकेच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात स्वतः या मालिकेचे निर्माते आणि महात्मा फुले यांची भूमिका साकारणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीच्या कालखंडात त्यांच्या जीवनकार्यावर आधारित मालिका बंद होणे हे अनेकांसाठी वेदनादायी ठरलं होतं. दरम्यान काही दिवसापूर्वी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत ही मालिका जरी स्टार प्रॉवर बंद होत असली तरी दुसऱ्या माध्यमावर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अखेर हे दुसरं नवमाध्यम कोणतं हे मालिकेचे निर्माते आणि या मालिकेमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जाहीर केलं आहे. तर अमोल कोल्हे यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला. त्या व्हिडिओमधून अमोल कोल्हे यांनी प्रसारणाची तारीख आणि माध्यम जाहीर केलं आहे. तर ही मालिका कुठल्याही चॅनलवरती प्रसारित होणार नसून ही मालिका आता मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित केली जाणार आहे. येत्या 20 जून पासून ही मालिका बुधवार आणि शनिवार या वारी संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित होईल. या मालिकेचे नवनवीन एपिसोड तुम्हाला मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांची लाडकी मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, परंतु माध्यम मात्र यूट्यूब चॅनल असणार आहे. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.